नमस्कार सर्वांना, संतोषीज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज मी बाजारातून गावरान गवारीच्या शेंगा घेऊन आले होते. बघू शकता गावरान गवाराच्या शेंगा अशा असतात. हे छान धुवून घ्यायच्या आणि याचे शिरा काढून घ्यायच्या. अशा शिरा निघतात त्याच्या. हे शेंगा चवीला छान गुळचट लागतात. छान होते याची भाजी. अशा सर्व निवडून घ्यायच्या. बघू शकता तुम्ही, मी पूर्ण शेंगा निवडून घेतलेल्या आहेत. आता मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त घ्यायच्या. मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेत त्याचे. लसूण घेतला आहे. आपल्याला ही भाजी हिरव्या वाटणातली करायची आहे. मिरच्या टाकून घ्यायच्या. कोथिंबीर पण धुवून घेतली स्वच्छ. त्यात थोडं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून मसाला तयार करून घ्यायचा. मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात जिरे, मोहरी, आपल्या गवारीच्या शेंगा टाकून घ्यायच्या. हायब्रिड गवारीच्या शेंगापेक्षा ही भाजी चवीला खूप छान लागते. तेलावर छान परतून घ्यायच्या नरम होईपर्यंत. झाकण ठेवून मी आता त्यात हळद, व थोडं मीठ टाकून घेतलं आहे. मी वाटणामध्ये पण मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता इथे आपण आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं. हळद मीठ टाकल्यावर पण मी थोडं झाकून ठेवलं होतं त्याला. शेंगा छान मिठामध्ये परतल्या जातात, अजून छान चवदार होती भाजी. आता मी ते वाटलेलं वाटण आपण टाकून घेतलं आहे. त्यात वाटण टाकल्याच्या नंतर छान तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं. नंतर थोडं पाणी टाकून परत थोडं झाकण ठेवलं आहे. छान तेल सुटतं भाजीला. मग बघू शकता तुम्ही किती छान तेल सुटलेलं आहे. आता यात मी गरम पाणी करून घेतलेलं होतं, ते गरम पाणी टाकते मी. आता झाकण ठेवून मी भाजी शिजवून घेतली होती. परत किती छान भाजी तयार झालेली आहे बघा. दोन 3 वेळेस झाकण ठेवून छान भाजी शिजवून घ्यायची. तयार आहे आपल्या गवाराच्या शेंगाची हिरव्या वाटणातली भाजी. खूपच छान टेस्टी लागते ही भाजी. नक्की करून बघा. याच्यासोबत तुम्ही पोळी, भाकरी काही करू शकता. मी भाकरी केलेली होती याच्यासोबत आज. बघा किती छान झालेली आहे भाजी. खूपच छान लागते ही भाजी. धन्यवाद.